नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण रावणाबाबतीत थोडी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊयात. रावण या नावाचा जगात दुसरा कोणी नाही. अनेकांना राम सापडेल, पण रावण नाही. रावण फक्त रावणच आहे. राजाधिराज लंकाधिपती महाराज रावणाला दशानन असेही म्हणतात. रावण हा एक लंकेचा तामीळ राजा होता असे म्हणतात. सर्व धर्मग्रंथांपैकी रावणाचा सर्वात प्रामाणिक इतिहास वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात आढळतो. रावण हा एक कुशल राजकारणी, सेनापती आणि स्थापत्यशास्त्राचा पारखी तसेच ब्रह्मज्ञानी आणि अनेक शास्त्रांमध्ये तज्ज्ञ होता. त्याला मायावी म्हटले गेले कारण त्याला जादू, तंत्र, संमोहन आणि इतर प्रकारची जादूही त्याला माहीत होती. त्याच्याकडे एक विमान होते जे इतर कोणाकडे नव्हते. या सगळ्या कारणांमुळे सगळे त्याला घाबरत होते. जैन धर्मग्रंथांमध्ये रावणाला प्रतिनारायण मानले जाते. जैन धर्मातील 64 दिग्गज पुरुषांमध्ये रावणाची गणना होती. जैन पुराणानुसार आगामी 24 तीर्थकारांच्या यादीत महापंडित रावण हे भगवान महावीर यांच्याप्रमाणे 24वे तीर्थकार म्हणून ओळखले जातात. म्हणूनच काही प्रसिद्ध प्राचीन जैन तीर्थक्षेत्रांवर त्यांच्या मूर्ती पूजनीय आहेत. नंबर 1. रावणाला 10 मस्तक होती का? रावणाला 10 मस्तक होती असे म्हणतात. हे खरंच बरोबर आहे का? काही विद्वानांच्या मते रावणाला 10 मस्तक नसून तो 10 मस्तक असल्याचा भ्रम निर्माण करत असे. म्हणूनच लोक त्याला दशानन म्हणत. काही विद्वानांच्या मते रावण 6 तत्वज्ञान आणि 4 वेदांचा जाणकार होता. म्हणूनच त्याला दशकंठी असेही म्हटले जाते. दशकंठी म्हटल्यामुळे परंपरेत 10 मस्तकं मानली जात होती. जैन धर्मग्रंथात रावणाच्या गळ्यात 9 मोठी गोलाकार रत्ने होती असा उल्लेख आहे. त्या 9 रत्नांमध्ये त्याचे मस्तक दिसत होते. त्यामुळे त्याला 10 मस्तक असल्याचे मानले जात होते. तथापि बहुतेक विद्वान आणि पुराणांच्या मते हे सत्य आहे की रावण हा एक मायावी व्यक्ती होता जो त्याच्या भ्रमातून 10 मस्तक असल्याचा भ्रम निर्माण करू शकत होता. त्याची जादुई शक्ती आणि जादू जगभर प्रसिद्ध होती. रामचरितमानसमध्ये रावणाची 10 मस्तकं असल्याची चर्चा आहे. कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी तो युद्धाला गेला आणि प्रत्येक दिवशी एक मस्तक कापले. अशा प्रकारे शुक्ल पक्षाच्या दशमीला म्हणजेच 10व्या दिवशी रावणाचा वध झाला. त्यामुळे दशमीच्या दिवशी रावण दहन केले जाते. रामचरितमानसमध्ये असे वर्णन आहे की श्रीरामांनी बाणाने जे मस्तक कापले त्याच्या जागी दुसरे मस्तक निघत असे. एखादा भाग कापला तर नवीन अवयव पुन्हा निर्माण करता येतो का हे विचारात घेण्यासारखे आहे. खरे तर रावणाचे हे मस्तक कृत्रिम म्हणजेच राक्षसी भ्रमाने बनवलेले होते. मारीचसारखे सोन्यासारखे हरिण बनवणे. रावणाने रामाचे छिन्न विच्छेदन केलेले मस्तक सीतेसमोर ठेवणे. अशा अनेक प्रकारच्या गोष्टीवरून राक्षस कुळातील रावण व इतर राक्षस मायावी असल्याचे सिद्ध होते. त्याला जादूचे अनेक प्रकार माहीत होते. त्यामुळे रावणाची 10 मस्तकं भ्रामक असू शकतात असे अनेकांचे मत आहे. परंतु जसे घरातील पाल तिच्यावर हल्ला झाल्यास तिच्या शरीराचा अविभाज्य भाग शेपटाचा तुकडा सोडते आणि ती शेपूट पुन्हा उत्पन्न होते, तसेच मायावी रावणाने त्याची 10 मस्तकं निर्माण केली नसतील का? नंबर 2. नाभीत जीवन. असे मानले जाते की रावणाने भगवान ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या केली आणि अमरत्व प्राप्त करण्याच्या उद्देशाने वरदान मागितले. परंतु ब्रह्मदेवांनी त्याने मागितलेल्या वरदानाला नकार दिला आणि सांगितले की तुमचे जीवन नाभीमध्येच राहील. रावणाची अमर राहण्याची इच्छा राहिली. हेच कारण होते की जेव्हा श्रीरामांशी रावणाचे युद्ध चालू होते तेव्हा रावण आणि त्याच्या सैन्यांनी श्रीरामांचा पराभव करण्यास सुरुवात केली. अशा स्थितीत विभीषणांनी श्रीरामांना रावणाचा जीव त्याच्या नाभीत असल्याचे रहस्य सांगितले. नाभीतच अमृत आहे
तेव्हा श्रीरामांनी रावणाच्या नाभीत बाण मारला आणि रावण मारला गेला. नंबर 3, रावणाचे कुटुंब. रावण हा ब्राह्मण वडिलांचा आणि राक्षस मातेचा मुलगा होता. वाल्मिकी रामायणानुसार रावण पुलस्त्य मुनींचा नातू होता, म्हणजेच त्यांचा मुलगा विश्रवाचा मुलगा होता. विश्रवाला वरवर्णिनी आणि कैकसी नावाच्या 2 बायका होत्या. जेव्हा वरवर्णिनीने कुबेराला जन्म दिला तेव्हा कैकसीला अशुवेळी गर्भधारणा झाल्यामुळे तिच्या गर्भातून रावण, कुंभकर्ण यासारखे क्रूर स्वभावाचे भयंकर राक्षस जन्माला आले. ऋषी विश्रवांनी भारद्वाज ऋषींच्या मुलीशी विवाह केला, ज्यांच्यापासून कुबेराचा जन्म झाला. रावण, कुंभकर्ण, विभीषण आणि शूर्पणखा यांचा जन्म विश्रवांची दुसरी पत्नी कैकसीपासून झाला. रावणाचा विवाह. रावणाने कुबेराला हुसकावून लावल्यानंतर लंकेत स्वतःचे राज्य प्रस्थापित केले. त्याने आपली बहीण शूर्पणखा हिचा विवाह कालकाचा मुलगा दैत्यराज विद्युत विवाहाशी केला. त्याने स्वतः दितीचा मुलगा मय राक्षसाची मुलगी मंदोदरी हिच्याशी विवाह केला, जिचा जन्म हेमा नावाच्या अप्सरेच्या पोटी झाला. असे मानले जाते की मंदोदरी राजस्थानमधील जोधपूर जवळील मंडोर येथील होती. कुंभकर्णाचा विवाह विरोचन कुमार बालीची मुलगी वज्रज्वालाशी झाला आणि विभीषणाचा विवाह गंधर्व राजा महात्मा शैलूष यांची कन्या सर्माशी झाला. काही काळानंतर मंदोदरीने मेघनाथला जन्म दिला, ज्याने इंद्राचा पराभव केला आणि इंद्रजित या नावाने जगात प्रसिद्ध झाला. रावणाला मंदोदरीपासून मेघनाथ, महोदर, प्रहस्थ, विरूपाक्ष, भीकमवीर असे पुत्र झाले. असे मानले जाते की श्रीराम आणि रावणाच्या युद्धात विभीषणाशिवाय त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला. नंबर 4, रावणाच्या राज्याचा विस्तार. रावणाने सुंबा आणि बालद्वीप जिंकून आपल्या राज्याचा विस्तार केला आणि अंगद्वीप, मलयद्वीप, वराहद्वीप, शंखद्वीप, कुशद्वीप, यवद्वीप आणि आंध्रालय जिंकले. यानंतर रावणाने लंकेला आपले लक्ष्य केले. आजच्या कालखंडानुसार रावणाच्या राज्याचा विस्तार झाला. इंडोनेशिया, मलेशिया, ब्रह्मदेश, दक्षिण भारतातील काही राज्ये आणि श्रीलंका येथे रावणाचे राज्य होते. खरं तर त्रिकूट सुबेल पर्वतावर माली, सुमाली आणि मल्यवान नावाच्या 3 राक्षसांनी वसलेली लंकापुरी देव आणि यक्षांनी जिंकली आणि कुबेराला लंकेचा राजा बनवले. रावणाची आई कैकसी सुमालीची कन्या होती. आपल्या आजोबांच्या प्रेरणेवरून रावणाने त्याचा सावत्र भाऊ कुबेरशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याच्या वडिलांनी लंकेच्या रावणाला दिलासा दिला आणि कुबेराला कैलास पर्वताच्या आसपास त्रिविष्ट परिसरात राहण्यास सांगितले. याच नादात रावणाने कुबेरचे पुष्पक विमान हिरावून घेतले. नंबर 5, रावणाने एक नवा ग्रंथ निर्माण केला. आचार्य चतुर्सेन लिखित वयम रक्षामः हा बहुचर्चित ग्रंथ आणि पंडित मदन मोहन शर्मा शाही यांनी लिहिलेल्या 3 खंडात लिहिलेल्या लंकेश्वर या ग्रंथानुसार रावण हा शिवाचा निस्सीम भक्त होता आणि त्याने यम आणि सूर्याला देखील आपल्या प्रतापासमोर झुकायला लावले. तो एक बलवान व्यक्ती, एक महान विद्वान होता आणि सर्व जातींना समान मानून भेदभावमुक्त समाजाची स्थापना करणारा होता. रावण सुरांच्या विरोधात असुरांच्या बाजूने होता. रावणाने सर्वांचे रक्षण करण्यासाठी रक्ष संस्कृतीची स्थापना केली होती, जी आर्याच्या भोगवादी यक्ष संस्कृतीपेक्षा वेगळी होती. रक्ष समाजातील हे लोक पुढे राक्षस म्हणून ओळखले जाऊ लागले. नंबर 6, रावणाची विमाने आणि विमानतळ. रावणाने कुबेराला लंकेतून हकलवून दिले होते आणि तेथे स्वतःचे राज्य प्रस्थापित केले होते. कुबेर यांच्याकडे पुष्पक विमान होते, जे रावणाने हिसकावून घेतले होते. रावणाच्या या पुष्पक विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाशी संबंधित माहितीवर मद्रासच्या ललित कला अकादमीच्या सहकार्याने इंडियन रिसर्च सेंटरतर्फे मोठ्या प्रमाणावर संशोधनाचे काम सुरू केले आहे. रामायणानुसार रावणाने सीतेचे अपहरण करून पुष्पक विमानात श्रीलंकाला नेले होते. रामायणात असे वर्णन आहे की युद्धानंतर
श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि इतरांसह पुष्पक विमानाने दक्षिणेकडील लंकेतून अयोध्येला आले. पुष्पक विमानाची रचना आणि मांडणी ब्रह्मर्षी अंगिरा यांनी केली होती आणि त्याची निर्मिती भगवान विश्वकर्मा यांनी केली होती. या अद्भुत निर्मितीमुळे त्यांना शिल्पी म्हटले गेले. पुष्पक विमानाचे वैशिष्ट्ये. पुष्पक विमानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते लहान किंवा मोठे केले जाऊ शकते. पुष्पक विमानाला अपेक्षित वेग होता आणि अनेक लोकांची वाहतूक करण्याची क्षमता होती. हे विमान त्याच्या मालकाच्या इच्छेनुसार आकाशात फिरत असे, म्हणजेच मनाच्या वेगाने फिरण्याची क्षमता त्यात होती. श्रीलंकेच्या श्री रामायण संशोधन समितीनुसार रावणाचे 4 विमानतळ होते. उसनगोडा, गुरुलोपाथा, थोटुपोलाकांडा आणि वारियापोला ही त्यांची 4 विमानतळे आहेत. या 4 पैकी उसनगोडा विमानतळ उद्ध्वस्त झाले. समितीच्या म्हणण्यानुसार हनुमान माता सीतेच्या शोधात लंकेत पोहोचले तेव्हा रावणाच्या उसनगोडा विमानतळावर लंकेचे दहन करण्यात आले. गेल्या 4 वर्षाच्या शोधात हे विमानतळ सापडले आहे, असे संशोधन समितीचे अध्यक्ष अशोक कैंत यांनी सांगितले. नंबर 7. रावण निर्मिती. शिवतांडव स्तोत्र. शिवतांडव स्तोत्र रचण्याव्यतिरिक्त रावणाने इतर अनेक तंत्रग्रंथांची रचना केली. रावणाने कैलास पर्वत उचलला होता आणि तो संपूर्ण पर्वत लंकेत घेऊन जाऊ लागला. तेव्हा भगवान शिवाने त्यांच्या अंगठ्याने तो किंचित दाबला. तेव्हा कैलास पर्वत पुन्हा तिथेच राहिला. त्यामुळे रावणाचा हात दाबला गेला आणि तो शंकर शंकर म्हणजेच क्षमा करा, क्षमा करा आणि स्तुती करू लागला. ही क्षमा आणि स्तुती पुढे शिवतांडव स्तोत्र म्हणून ओळखली जाऊ लागली. अरुण संहिता हा मूळ संस्कृत ग्रंथ बहुधा लाल किताब म्हणून ओळखला जातो. त्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. असे मानले जाते की याचे ज्ञान सूर्यदेवाचा सारथी अरुण याने लंकेचा अधिपती रावणाला दिला होता. हे पुस्तक कुंडली, हस्तरेषा आणि समुद्रशास्त्र यांचे मिश्रण आहे. रावण संहिता. रावण संहिता रावणाच्या संपूर्ण जीवनाविषयी सांगते, तर त्यात ज्योतिषशास्त्राविषयी उत्तम माहितीचा खजिना देखील आहे. रावणावरील रचना. पुराण, वाल्मिकी रामायण आणि रामचरित रामायण या ऐतिहासिक ग्रंथांमध्ये रावणाचे वर्णन आढळते. रावणाची नम्रता. श्रीरामांनी रामेश्वरमध्ये शिवलिंगाची स्थापना केली तेव्हा दिग्गज विद्वानांची गरज होती. रावणाने हे आमंत्रण स्वीकारले. दुसरीकडे श्रीराम आणि रावणाच्या युद्धाच्या वेळी लंकेचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य सुषेण यांनी परवानगी मागितल्यावर रावणाने जखमी लक्ष्मणावर उपचार करण्याची परवानगी दिली होती. त्याचप्रमाणे रावणाच्या नम्रतेच्या आणि चांगुलपणाच्या अनेक कथा आहेत. रावणाने सीतेला 2 वर्षे आपल्याजवळ बंदी करून ठेवले होते, पण त्याने चुकूनही सीतेला हात लावला नाही. मात्र त्यामागे एक आश्वासन होते. लंकेची निर्मिती. आपण आत्ताच पाहिले की रावणाने ही लंका कुबेरांकडून काबीज करून त्यावर आपले राज्य प्रस्थापित केले होते. पण असे मानले जाते की लंकेची स्थापना भगवान शिवाने केली होती आणि माता पार्वतीसाठी संपूर्ण लंका सोन्याने मढवली होती. नंबर 8. रावणाचा मृतदेह. अंतराळ संस्था नासाचे प्लॅनेटोरियम सॉफ्टवेअर रामायणातील प्रत्येक घटनेची गणना करू शकते. मग तो श्रीरामांचा वनवास असो, श्रीराम रावण युद्ध असो वा अन्य कोणतीही घटना. या सॉफ्टवेअरच्या गणनेवरून असे दिसून येते की 1576 वर्षांपूर्वी श्रीरामांनी रावणाचा वध केला होता. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे निवृत्त पुरातत्वशास्त्रज्ञ डॉक्टर LM बहल सांगतात की रामायणातील श्लोकांच्या आधारे ही गणना केली तर श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्धालाही पुष्टी मिळते. याशिवाय या घटनांचा खगोलशास्त्रीय अभ्यास करणारे विद्वानही आहेत. भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर पुष्कर भटनागर यांनी रामायणातील तारखांचा खगोलशास्त्रीय अभ्यास केला आहे. रावणाचा मृतदेह श्रीलंकेतील रानागिल गुहेत इसवी पूर्व 1576 पासून आज तागायत जतन करण्यात आला आहे. म्हणजेच तेव्हापासून 7089 वर्षे झाली आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो,
लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये.